नमस्कार, मी आकांक्षा आणि आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत. तर सकाळी फ्रेश वगैरे झाले आणि गरम पाणी पिलं. तसं तर डिलिव्हरीनंतरच मला गरम पाणी प्यायची सवय लागली. मग काय त्यानंतर चहा वगैरे घेतला. चहा पिल्याच्यामुळे ती सकाळी सुरुवात होतच नाही. तुम्हाला पण अशीच सवय आहे का? आज खूप दिवसांनी भेंडीची भाजी केली. मला तर खूप आवडते. भावाला अजिबात आवडत नाही. तशा तर तो खूप साऱ्या भाज्या खातच नाही. मग काय त्याच्यासाठी दुसरी भाजी करावी लागते. ते तर ठरलेलेच आहे. सकाळचे जेवण वगैरे झाले. नंतर दुपारी थोडा आराम केला. मग संध्याकाळी पावसाचे वातावरण झाले होते. म्हटलं कपडे वगैरे काढून घेतले बाहेरचे. पाऊस पडेल असं वाटत होतं, पण पाऊस काय. तिला संपले होते खायचे. मम्मी एकटीच नीट करत बसली होती. म्हटलं तिला थोडी मदत करावी. त्यानंतर चहा वगैरे घेतला. तोपर्यंत चिऊ पण इथे उठले. कपड्यांचे घडी वगैरे घालून ठेवली. चिऊ काकीकडे होते तोपर्यंत. काकी पण आले मुंबईवरून. 4 दिवस झाले, कारण त्यांच्या गावची यात्रा होती. लाईट गेली होती म्हणून थोडा वेळ मी बाहेर बसलो होतो टाईमपास करत. चिऊला 3 महिने कंप्लीट झाले. बाहेर बसले की जरा शांत राहते. त्यानंतर लाईट पण आली होती. मग थोड्या वेळाने अशी काहीची मस्ती चालू होती घरात. डॉक्टरांनी 2 ड्रॉप दिले होते. मग तिला औषध घालून घेतले. आज खास बिर्याणीचा बेत केला होता. मग इथे काकीने चिकन मॅरिनेट करून ठेवलं. तसं मला तर परफेक्ट बिर्याणी जमतच नाही. जेव्हा केव्हा काकी येईल मुंबईवरून तेव्हाच आमच्या घरी बेत असतो बिर्याणीचा. कांदा वगैरे कापून दिला. खूप दिवसापासून माझ्या साडीला फॉल लावायचा होता. अशीच राहिली होती. म्हटलं आज टाईम आहे तर पटकन करून घ्यावं, म्हणून फॉल इस्त्री वगैरे करून घेतला. मग लगेच फॉल वगैरे लावून घेतला. 2 महिने फक्त कोर्स केला, पण काही कारणामुळे परत गेले नाही कोर्सला. तोपर्यंत काकीने बिर्याणी वगैरे करून घेतली. मम्मी शाळेचं काम करत बसली होती. मग आम्ही पण बसलो होतो तिच्यासोबत तिचं काम बघत. असं अधूनमधून यायची पण थोडी मदत होत असते आम्हाला. असो, तर हा माझा पहिलाच ब्लॉग होता आणि मला काही इतका परफेक्ट करता नाही आला. काय चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.